नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजच्या ब्रेकिंग न्यूज. चालू आर्थिक वर्षाची समाप्ती होण्याआधी अवघा 1.5 महिना उरलेला असतानाही महापालिकेची एकूण महसूल वसुली फक्त 72% पर्यंत पोहोचली आहे. ठरलेल्या लक्ष्याच्या तुलनेत सुमारे 179 कोटी रुपयांची कमतरता सध्या दिसून येत आहे. मागील वर्षीही 100 कोटींपेक्षा जास्त तूट नोंदवली गेली होती. त्यामुळे यंदाच्या वर्षात महसूल संकलनाचा वेग वाढवून ही तूट आटोक्यात आणण्याचे मोठे आवाहन प्रशासनापुढे उभे राहिले आहे. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. मागील काही वर्षात डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्याला काही प्रमाणात सकारात्मक प्रतिसादही मिळताना दिसत आहे. पाणी कर, मालमत्ता कर तसेच इतर विविध करांची रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरता यावी यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र याच वेळी थकीत देयकांची वसुली पूर्ण करण्याचे उद्दिष्टही गाठणे आवश्यक ठरत आहे. त्यासाठी काही काळापूर्वी सवलत योजना जाहीर करण्यात आली होती. त्या योजनेतून काही प्रमाणात कर रक्कम जमा झाली असली तरी एकूण वार्षिक लक्ष्याच्या तुलनेत ती अपुरीच ठरत आहे. मालमत्ता कर आणि नगर रचना विभागाने ठरवलेल्या उद्दिष्टांच्या सुमारे निम्मा टप्पा पार केला आहे. LBT अनुदान शासनाकडून नियमितपणे प्राप्त होत असून दर महिन्याला निश्चित रक्कम जमा केली जाते. मात्र इतर विभागांकडील महसूल संकलनाची गती मंदावली आहे. पाणी पुरवठा विभागाला 50% वसुलीचा टप्पा गाठण्यासाठी अजून सुमारे 8 कोटी रुपयांची गरज आहे. महापालिकेच्या मालकीच्या गाळ्यांमधून भाडे मिळवणाऱ्या ई-स्टेट विभागाची स्थितीही समाधानकारक नाही. त्यांची वसुली अत्यल्प आहे. परवाना विभागाच्याही महसूल संकलनाची अवस्था जवळपास अशीच असल्याचे चित्र आहे. या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.